तर मी आज BNCच्या अधिकारी यांना सज्जड इशारा देऊ इच्छितो की जर का 4 दिवसामध्ये जर हा आपण रोड व्यवस्थित केला नाही तर वंचित स्टाईलनं तुम्हाला कसं नीट करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहित आहे। तर मी पुन्हा एकदा सांगतो की जो रोड आहे एक्सरे डिपार्टमेंट ते OPD आणि कॅज्युअलिटी तो तात्काळ त्यांनी नीट करून घ्यावा ही या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो। अन्यथा यापुढे जर का आमच्या या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर कशा पद्धतीने तुम्हाला नीट करायचं हे आम्हाला चांगल्या आमच्या आजच्या निवेदनामध्ये ज्या मागण्या होत्या त्या मागण्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या दवाखाना प्रशासनानं काही दिवसापूर्वी जे आपल्या दवाखान्याची एक्सरे मशीन होती ती OPD पासून बऱ्याच अंतरावर शिफ्ट केलेली आहे। पण याच कोविडच्या वॉर्डच्या बाजूला शिफ्ट केलेली आहे। ते OPD पासूनचं अंतर जवळपास 400 मीटरचं अंतर आहे। जाणं येणं ते खूप दूरचं अंतर होतंय। या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जाणारा रोड आहे तो अत्यंत खराब रोड आहे आणि त्या ठिकाणी समजा एखादा ऑर्थोचा पेशंट जर एक्सरेला घेऊन जायचं जर झालं तर अक्षरशः तो पेशंट त्या ठिकाणी जाईपर्यंत मरण यातना भोगतोय हे आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे। या संदर्भामध्ये आम्ही अधिष्ठाता साहेबांसोबत चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असं आलं की संबंधित BNCला आम्ही या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे पण संबंधित BNCचे अधिकारी या रोडकडे दुर्लक्ष करत आहेत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला एक गोष्ट बोलायची आहे। आपल्या अंबाजोगाईच्या हॉस्पिटलला आज आपण जर फिरून पाहिलं तर बऱ्याच मोठमोठ्या इमारती अद्ययावत इमारती उभ्या आहेत। मग या इमारतीसाठी निधी येतो आणि ह्या रोडसाठी का निधी उपलब्ध होऊ शकत नाही। तर मी आज BNCच्या अधिकारी यांना सज्जड इशारा देऊ इच्छितो की जर का 4 दिवसामध्ये जर हा आपण रोड व्यवस्थित केला नाही तर वंचित स्टाईलनं तुम्हाला कसं नीट करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहित आहे। तर मी पुन्हा एकदा सांगतो की जो रोड आहे एक्सरे डिपार्टमेंट ते OPD आणि कॅज्युअलिटी तो तात्काळ त्यांनी नीट करून घ्यावा ही या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो। अन्यथा यापुढे जर का आमच्या या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर कशा पद्धतीने तुम्हाला नीट करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहित आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो।